नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाताळ सुट्टीमुळे अनेक पर्यटन स्थळ पर्यटकांनी भरले, तसेच धार्मिक स्थळावर देखील पर्यटक आणि भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. संपूर्ण भारतातून भाविक त्र्यंबकेश्वर राजांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि त्यामुळेच मंदिर प्रशासनाकडून ऑनलाईन नोंदणी करून 200 भरून पेड दर्शनाची सुविधा करण्यात आली आहे. मात्र पेड दर्शनाला देखील 2 तास लागत आहे, तर विना पेड दर्शनाला 5 ते 6 तास लागत असल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी संतप्त व्यक्त केलाय. खाली बिट्ट लावून चप्पाला 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे आणि त्यामुळे दर्शन घेण्यासाठी 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या, तर VIP पास घेऊन दर्शनाला 2 तास लागत आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, त्र्यंबकेश्वर. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.